जय हिंद मित्रांनो, आपल्याला रोज सांगितलं जातं की भारत जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि आपण विश्वगुरू होण्याच्या मार्गावर चाललो आहोत। पण खरी गोष्ट काय आहे? जमिनीवरचं वास्तव तसंच आहे का? नुकत्याच आलेल्या रिपोर्ट्स आणि डाटा पाहिले तर चित्र काहीसं वेगळं दिसतंय। हाय फ्रिक्वेन्सी इंडिकेटर म्हणजे अर्थव्यवस्थेच्या गतीचं थेट मोजमाप करणारे आकडे हे सांगतात की आपली इकॉनॉमी स्लो होत चालली आहे। गाड्यांची सेल कमी झालीत, रिअल इस्टेट मार्केट थंडावलंय, जीएसटी कलेक्शन घसरलंय आणि बँकांनी दिलेले लोन किंवा क्रेडिट्स देखील कमी झाले। याचा सरळ अर्थ लोक खर्च करायला घाबरत आहेत, तर बिझनेसवाले नवीन एक्सपान्शन टाळत आहेत। याचा परिणाम आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या पॉकेट आणि जॉबवर थेट होणार आहे। आता खरा प्रश्न आहे, हे सगळं फक्त भारताच्या पॉलिसीमुळे घडतंय का, की मग यात अमेरिका चीन ट्रेड वार सारखे जागतिक खेळ सुद्धा कारणीभूत आहे? याचा फटका आपल्या खिशावर बसतोय। तर चला मग ही सगळी न्यूज सोप्या भाषेत समजून घेऊया। बघा मित्रांनो, भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सरकार आणि मीडिया सतत सांगतात की सगळं छान चाललंय, ग्रोथ जबरदस्त आहे, जग आपल्याकडे पाहतंय। पण खरी गोष्ट काय आहे? जर थोडं खोलात जाऊन डाटा पाहिला तर चित्र उलट आहे। अलीकडच्या न्यूमोरा, आरबीआय रिपोर्ट्स आणि इतर फायनान्शियल अनालिसिस स्पष्ट दाखवतात की आपली इकॉनॉमी स्लो होत चालली आहे आणि हा स्लो डाऊन अचानक नाही, तर गेल्या काही महिन्यापासून हळूहळू सिम्पटम दिसत होते। आता तुम्ही म्हणाल, हे हाय फ्रिक्वेन्सी डाटा म्हणजे नक्की काय असतं? सोप्या भाषेत जीडीपी डाटा तर क्वार्टर संपल्यानंतर 2-3 महिने उशिरा येतो, पण अर्थव्यवस्थेची खरी हाल आधीच कळते अशा इंडिकेटर मधून, जे दर आठवड्याला किंवा दर महिन्याला येतात। उदाहरण झालं तर जीएसटी कलेक्शन, वीज खप, बँक लोन ग्रोथ, गाड्यांची विक्री, ई वे बिल, एक्सपोर्ट इम्पोर्ट, पेट्रोल डिझेल खप, सिमेंट स्टील प्रोडक्शन, हे सगळं वर जात असेल तर इकॉनॉमी वेगात आहे, पण खाली येऊन लागलं की म्हणजे जीडीपीचं स्पीड कमी झालाय। भारतामध्ये आता असंच होतंय। जो डाटा आधी डबल डिजिट ग्रोथ दाखवत होता तो आता सिंगल डिजिट मध्ये आलाय। गाड्यांची विक्री 60% वरून 2% वर आली आहे, रिअल इस्टेट 28 वरून 4% वर कोसळलं, बँक क्रेडिट 16% वरून 9% वर आलं, टॉप 500 कंपन्यांमधील सॅलरी ग्रोथ 12% वरून 6% वर घसरली। आता विचार करा, जर लोकांची इन्कम कमी झाली तर ते खर्च कसे करतील, आणि लोकांनी खर्च नाही केला तर प्रोडक्शन आणि बिझनेस कसा वाढेल? यात फक्त भारताच्या डोमेस्टिक पॉलिसी इश्यू नाहीत, तर जागतिक आव्हाने आहेत। अमेरिका चीन ट्रेड वार सुरू आहे, टॅरिफ वाढले, डिमांड घसरली आणि ग्लोबल डिमांड कमी झाली तर त्याचा फटका भारतालाच बसतो, कारण आपली इकॉनॉमी अजूनही एक्सपोर्टवर खूप अवलंबून आहे। म्हणजे चित्र अगदी क्लिअर आहे, भारताची इकॉनॉमी दबावाखाली आहे। घरगुती समस्या, बेरोजगारी, डिमांड कमी होणं, रिअल इस्टेट आणि ऑटो सेक्टर मधली कमजोरी आणि त्यात जागतिक आव्हानं, अमेरिका चीन टक्कर आणि वर्ल्ड मार्केट मधली डिमांड घसरणं, त्यामुळे असं म्हणणं की ऑल इज वेल हे चुकीचं आहे। खरी गोष्ट म्हणजे आपली इकॉनॉमी सध्या कठीण टप्प्यातून जात आहे। मित्रांनो, आता जरा भारताच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती नीट बघूया। पूर्वी पॅसेंजर व्हेकल मध्ये 60% ग्रोथ होती, पण आता फक्त 2% उरली आहे। म्हणजे लोक नवीन गाड्या घेणं टाळतायत। गेल्या वर्षी 28% ग्रोथ होती, आता फक्त 4%, म्हणजे घर विकली जात नाहीत। आणि जेव्हा घर विकली जात नाही तेव्हा नवीन प्रोजेक्ट थांबतात। त्याचा थेट परिणाम सिमेंट, स्टील आणि कन्स्ट्रक्शन सेक्टरला होतो। पूर्वी लोक 16% वेगाने लोन घेत होते, आता फक्त 9%, म्हणजे लोक खर्च आणि गुंतवणूक दोन्ही टाळतात। टॉप 500 कंपन्यांमध्ये सॅलरी ग्रोथ 12% वरून 6% वर आली, म्हणजे कर्मचाऱ्यांच्या खिशात कमी पैसा जातोय। जून मध्ये 11% ऐवजी फक्त 6.2% वाढ, म्हणजे सरकारची टॅक्स इन्कम पण कमी झालीये। कोळसा, पेट्रोलियम, वीज अशा 8 मोठ्या सेक्टरची ग्रोथ 8% वरून 3% पर्यंत घसरली, फक्त 1% वाढ। लक्षात ठेवा, वाहतूक आणि लॉजिस्टिक डिझेलवरच चालतात, ट्रकिंग आणि लॉजिस्टिक डिझेलवरच चालतात, म्हणजे उद्योगधंद्यांचा वेग कमी झालाय। मीडियम आणि हेवी गाड्यांची विक्री 3% कमी झाली। हे धोक्याचं चिन्ह आहे, कारण इंडस्ट्री याच गाड्यावर चालते। हाय फ्रिक्वेन्सी डेटा सरळ सांगतो की इकॉनॉमीची स्थिती तितकी चमकदार नाही जितकी आपल्याला सांगितली जाते। सरकार म्हणतं की भारत गोल्डन डिकेड मध्ये आहे, पण ग्राउंड रियालिटी थोडी वेगळीच आहे। आरबीआयने रेपो रेट कमी केला, जेणेकरून लोन स्वस्त होईल आणि लोक जास्त खर्च करतील, पण त्याचा परिणाम फारसा मोठा झाला नाही। सरकारी इन्फ्रास्ट्रक्चर होत आहे, पण डिमांड इतकी कमी आहे की त्याचा मोठा डिफेक्ट जाणवत नाही। रुरल भागातही ताण आहे, गावामध्ये रोजगार आणि उत्पन्न वाढण्यासाठी योजना आहेत, पण मनरेगा सारख्या स्कीमवर खूप दबाव आहे। राजकीय चॅलेंजेस आहेत, निवडणूक वर्षात सरकारी पॉप्युलर स्कीम आणतात, पण जर महसूल कमी झाला तर सरकारकडे मोठे मोठे वचने पूर्ण करण्यासाठी पैसा नसतो। विरोधक सरकारवर आरोप करतात
की आकडे मेकअप करून दाखवले जातात, खरी चित्र अजूनही तितकी उजळ नाही. आता विचार करा, याचा सामान्य माणसाच्या लाईफवर कसा परिणाम होतो. जर कंपन्यांची सॅलरी ग्रोथ अर्धी झाली तर नवीन जॉबही कमी निर्माण होतील. युवांसाठी जॉब मार्केट आणखी कठीण होईल. सध्या दिसतंय की लोक खर्च टाळत आहेत, कमी गाड्या विकल्या जात आहेत, कमी प्रॉपर्टी खरेदी होत आहे. याचा सरळ अर्थ की लोकांच्या खिशावर ताण आहे, शेतीवर दबाव आहे, गावामध्ये इन्कम वाढत नाही. यामुळे गाव शहरी दरी आणखी वाढेल. हेच कारण आहे की सरकारला वारंवार स्कीम्स आणि सबसिडी आणाव्या लागत आहे. भारत एकटाच या समस्येशी झगडत नाही, संपूर्ण जगात मंदीचं वातावरण आहे. अमेरिका चीन ट्रेड वॉरमध्ये हे दोन दिग्गज देश टेरिफ लावून एकमेकांशी भिडत आहेत. जेव्हा जगातील दोन मोठ्या इकॉनॉमीजमध्ये डिमांड कमी होते तेव्हा भारतासारख्या देशाचा एक्सपोर्टही घटतो. US टेरिफ पॉलिसी सतत 20% ते 100% पर्यंत टेरिफ लावण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे अनिश्चितता वाढते. चीनवर प्रेशर. भारत मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स, सोलर इक्विपमेंट आणि रिअर अर्थ चायनाकडून आयात करतो. चीन सप्लाय चेनवर दबाव टाकून भारताला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आता सर्वात मोठं संकट म्हणजे के शेपर्ड रिकव्हरी. म्हणजे शहर आणि फॉर्मल सेक्टर ठीकठाक वाढतील, पण गाव आणि अनऑर्गनाइज सेक्टर आणखी मागे जातील. आधी GDP 60% वरून घसरून 6.5% वर आली तर पुढच्या क्वार्टर्समध्ये आणखी खाली जाईल. थेट मुद्दा असा आहे की भारताची इकॉनॉमीची खरी स्थिती आता लपवणं कठीण आहे. हाय फ्रिक्वेन्सी इंडिकेटर स्पष्ट सांगतात. ऑटो सेक्टर मंदावलेला, रिअल इस्टेट थंडावलेला, बँक क्रेडिट अर्ध्यावर आलंय आणि GST कलेक्शन ही कमजोर आहे. इकॉनॉमीचं इंजिन अजून सुरू आहे, पण 4-5व्या गिअरवरून घसरून थेट 2-3 गिअरवर आलंय. ही फक्त डिमांड साईडची कमजोरी नाही, तर त्यात बाहेरून येणाऱ्या अडथळ्यांचा तडका पण आहे. आणि सर्वात मोठा धोका आहे के शेपर्ड रिकव्हरीचा, जिथे शहरी आणि फॉर्मल सेक्टर काही प्रमाणात टिकून राहतात, पण ग्रामीण भाग आणि अनऑर्गनाइज सेक्टर सतत मागे सरकतात. हे डूम्सडे तर नाही, पण हे सगळं बेस्ट आहे असंही नाही. मग उपाय काय? रुरल खर्चावर टार्गेटेड बूस्ट द्यावा लागेल. MSME आणि एक्सपोर्ट्सना सोपा क्रेडिट आणि वेळेवर पेमेंट मिळणं गरजेचं आहे. कॅपिटल एक्सपेंडिचरचा वेग कायम ठेवावा लागेल. पुढच्या 6 ते 12 महिन्यात कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागेल? GST कलेक्शन, वीज खपत आणि EV बिल्स, डिमांड थेट थर्मामीटर, ऑटो आणि हाऊसिंग लॉन्च सेल्स, इन्व्हेस्टमेंट आणि नोकऱ्याची लीड इंडिकेटर, एक्सपोर्ट ऑर्डर्स थेट प्रभाव, अमेरिका चीन संघर्ष आणि टेरिफ पॉलिसीवर, क्रेडिट ग्रोथ आणि सॅलरी ट्रेड्स, खर्चाचा खरा लॉक. इकॉनॉमी बद्दल ना फार ओव्हरसेल करायचं ना फार ओव्हर पॅनिक व्हायचं. योग्य मार्ग म्हणजे डेटा ड्रिव्हन टार्गेटेड पॉलिसीज. असं केलं तर स्लो डाऊनला कूलर मोड मधून बाहेर काढणं पुन्हा टर्बो मोड मध्ये नेता येईल. मित्रांनो, जर तुम्हाला हा अनालिसिस उपयोगी वाटला असेल आणि थोडं जास्त क्लिअर समजलं असेल तर आता तुमची पाळी. व्हिडिओला लाईक करा, म्हणजे आम्हालाही कळेल की योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते. खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमच्या मते भारताचा हा स्लो डाऊन फक्त तात्पुरता आहे का, की मग एखाद्या मोठ्या संकटाचं रूप घेऊ शकतो. आणि हो, असेच आणखी डीप एक्सप्लेनर चुकायचे नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, कारण पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही फक्त न्यूज नाही तर त्यामागचं संपूर्ण चित्र तुमच्या समोर उलगडून ठेवणार आहोत. धन्यवाद.